दिनांक 28 फेब्रुवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 421 पासून पुढे. अय्यतात्मना योगो दुष्पापम इति मे मती. वश्यात्मना तू यतता शक्य वाप्तुमुपायतः. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रेगती कही. तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. परी यमनेमांच्या वाटा न वचिचे, कही वैराग्याची सेन करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. या जालिया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही. तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. म्हणून मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे. तो आरंभी मग्नो हे कैसा पाहो. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटके. परी आपण या अभ्यासून ठाके हेची म्हण. अंगी योगाचे होय बळ, तरी मनके तुले चपळ. काय मग दादी हे सकळ आपुन हे. तेत अर्जुन म्हणे निके, देव बोलती ते न चुके. साच्याची योग बळेसी न चुके मनोबळ. तरी तोची योग कैसा केवी जाणो. आम्ही ए तुले दिवस याची मातू ही नेनो. म्हणून मना तेजी म्हणो अनावर. हा आता आघवे या जन्मा, तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचय आम्हा झाला आजी. अर्जुन उवाच ऐति श्रद्धेयोपेतो योगाच्छलित मानसा. अप्राप्य योग संसिद्धी का गती कृष्ण गच्छति. कच्चिनो भय विभ्रष्ट छिन्न भ्रमीव नश्यति. अप्रतिष्ठो महाभावो विमूढो ब्रह्मणपति. एतन्मे संशयं कृष्ण चेतुर्महस्य शेषतः. त्वदन्य संशयस्यास्य चेता न ह्युपपद्यते. परी आणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया. तो तू वाचून फेडावया समोर नाही. म्हणून सांगे गोविंदा कौन एकू मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये विन. इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्ताचे वाटे लागला. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न एवेची. ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपाताळ. विपाय आले केवळ वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली. जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोला अंतरला काजी. जो श्रद्धेच्या समाजी. बुडाला तया होजी कवन गोती. श्री भगवान उवाच पार्थ नैवेहं नामुत्र विनाशस्य विद्यते. नहि कल्याण कृत्कुशन दुर्गतीं तात कश्यति. तो कृष्ण म्हणती पार्था, तया मोक्ष सुखी असता. तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. परी ये तुले हेची एक घडे. जे माझारी विश्वावे पडे. तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता. तरी दिवसा दिठाकिता सोहम सिद्धिते. परी जे तुला वेगुन वेची म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षू तव तैसाचे ठेविला असे. प्राप्यं पूर्णकृतं लोकान्नुश्रिता शाश्वती समा. सोचीनां श्रीमता गेहे योगभ्रष्टोभिजायते. एके कौतिक हे कैसे. जे शतमखा लोक सायासे. तो ते पावे अनायसे कैवल्य कामू. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग. भोगिताही सांग कंटाळे मन. हा अंतरायो औचिता का ओढवला भगवंता. ऐसा देवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी. परी सकळ धर्माच्या महारी. लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. जया ते नीतिपंथे चालिजे. सत्यधूत बोलिजे. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरो. जया व्यवसाय निजाचारू. सारासार विचारो मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. यया ते ग्रह देवता आदिरुद्धी. ऐसी निज पुण्याची जोडी. वाढिनली सर्व सुखाची कुळवडी. तिये जन्मे तो सुरवाडी योग्य चतु. एरवी ज्यास वैराग्य नाही. जो कधीही अभ्यासाकडे वळत नाही. त्याला मन आवरत नाही हे आम्हालाही मान्य आहे. जे यमनेमांच्या वाटेने गेले नाहीत.
वैराग्याची कधीसुद्धा आठवण केली नाही व केवळ जे विषयरूपी पाण्यात बुडून राहिले आहेत, ज्यांनी जन्मापासून मनाला युक्तीचा चिमटा लावला नाही, त्याला ते स्थिर कसे काय होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो आरंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. अरे, जेवढे योग साधन आहे ते का सर्व खोटे आहे? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. जर अंगात योग साधनेचे बळ असेल तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद? महतत्वादी स्वाधीन होणार नाहीत काय? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण जे म्हणता ते खरे आहे. योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. तो योग कसा आहे, कशा रीतीने जाणावा हे आम्हाला इतके दिवस माहीत नव्हते. म्हणून आम्ही मन आवर आहे असे म्हटले. हे पुरुषोत्तमा, तुमच्या कृपाप्रसादनेच आम्हाला साऱ्या जन्मात आज योगाची ओळख झाली. महाराज, मला अजून एक शंका आहे. ती दूर करण्यास तुमच्या शिवाय कोणी समर्थ नाही. देवा, योग्य मार्गाशिवाय केवळ मनात श्रद्धा ठेवून कोणी एक पुरुष मोक्षपद मिळवण्यासाठी पाहत होता. तो इंद्रियरूपी गावातून निघून आत्मसिद्धीच्या नगराला जाण्यासाठी आस्थेच्या मार्गाने निघाला. तो आत्मसिद्धीच्या गावाला पोचलाच नाही आणि त्याला परत येता येईना. असा मध्येच असताना ज्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जसे अवेळी आकाशात विरळ असे थोडे जग जमले तर ते टिकत नाहीत आणि वर्षावही करत नाहीत, त्याप्रमाणे ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच, श्रद्धेमुळे सोडलेल्या संसाराला सुद्धा तो मुकला. अशा दोन्ही गोष्टींना मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला त्याला कोणती गती प्राप्त होते सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती काय आहे? पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो. पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख प्राप्त होते ते देवांना सुद्धा मिळत नाही. एरवी त्याने अभ्यासाने त्वरेने पावले टाकली असती तर तो मरण येण्यापूर्वीच ब्रह्मपदी पोहोचला असता. परंतु तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे त्याला भाग पडले. पण नंतर त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. चमत्कार कसा तो पहा. 100 यज्ञ करणाराच कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मुमुक्षाला श्रमा वाचून मिळते. मग त्या दिव्य लोकातले अलौकिक भोग भोगीत असता त्याला कंटाळा येतो. त्या दिव्य लोकी त्याला सुख मिळत नाही व तो सारखा पश्चाताप करत राहतो. देवा, हे विघ्न माझ्या मागे का लागले? नंतर तो पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतो. सर्व धर्मांचे माहेर अशा कुळात शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्यांचे शेत जसे जोराने फोपावते तसे त्याचे ऐश्वर वाढते. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले शब्द बोलते आणि शास्त्राच्या आधारानेच पाहते, ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रसंमत आचार हा ज्याचा व्यापार आहे आणि सारासार विचार विवेक हा ज्यांचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे, ज्या कुळात चिंता ही ईश्वराची एकनिष्ठ पत्नी झाली असते आणि ज्यांच्या ग्रहदेवता वृद्ध्याधिक आहेत, अशा पुण्याईच्या कमाईने ज्या कुळात सर्व सुखाचा व्यापार आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.